मित्रांनो, इन्कम टॅक्समध्ये करिअर करायचं का GSTमध्ये करिअर करायचं, हा जर तुम्हाला प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण का आयटममध्ये तुम्ही PB केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स आणि GSTचं खूप सारं प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. मग असं वाटतं की यार मी हे पण करू शकतो आणि हे पण करू शकतो, किंवा असा एक मनात प्रश्न येतो मी दोन्हीमधलं एक केलं तर. सो आज मी तुम्हाला त्याचा करिअर स्कोप काय असू शकतो डिटेलमध्ये सांगणार आहे. सो 3 ऑप्शन आपण डिस्कस करणार आहोत. ओनली इन्कम टॅक्समध्ये काय होईल, ओनली GST काय होईल आणि दोन्ही केलं तर काय होईल, आणि ॲक्च्युली मार्केटची नीड काय. कारण अल्टिमेटली मला काय वाटतं त्यापेक्षा मार्केटची नीड काय ते समजून घेणं पण गरजेचं आहे. तर या चारही गोष्टींचं आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अकाउंटिंग प्रोफेशनल पुणे, जे महाराष्ट्रामधलं एकमेव इन्स्टिट्यूट आहे की जे 300% जॉब गॅरंटी देतं. अँड आपले जे कोर्सेस आहेत त्याला मी नाव दिले झिरो कॉस्ट करिअर. कोर्सचं नाव आहे PBA, बट इट्स अ झिरो कॉस्ट करिअर. कारण का कोर्स करता करता तुमची पूर्ण फी तुम्ही रिकवर करू शकता. सो 12 नंतर तुम्ही जर कुठल्या करिअरच्या शोधात असाल तर दिस इज द बेस्ट इन्स्टिट्यूट. एकदा आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि कोर्सची माहिती घ्या. पण बिफोर दॅट आपण थोडं पुढं जाऊयात आणि आपण समजून घेऊयात की एक्झॅक्टली काय काय मला ऑपॉर्च्युनिटी आहेत, मग ते GST असो किंवा इन्कम टॅक्स असो. ठीक आहे. सो GSTमध्ये जर बघितलं तर 3 मेजर कामं असतात. एक असतं रिटर्न फायलिंग, दुसरं असतं कंप्लायन्स बेस्ड वर्क असतं, आणि तिसरं असतं प्रॅक्टिकल एक्सपोजर विथ बिझनेसेस. ओके. म्हणजे आता मंथली रिटर्न म्हणजे काय आपण आता शिकला असेल. GSTR 1 असतं, 2B असतं, 3B असतं, किंवा तुम्ही कंपोजिशन स्कीम असेल तर वेगळे रिटर्न्स असतात. सो बेस्ड ऑन द बिझनेस रिक्वायरमेंट, प्रत्येक बिझनेसमॅनचे रिक्वायरमेंट वेगळे असतात. पण 1, 2B, 3B कॉमन आहेत. ऑलमोस्ट 95% किंवा त्याच्या जास्त बिझनेसमॅनला हे 3 रिटर्न्स लागतात. बरोबर आहे. सो तुम्हाला रिटर्न्सचं काम मंथली करावं लागेल. इन्कम टॅक्समध्ये रिटर्न्स आपण ॲन्युअली फाईल करतो. मी तुम्हाला बस एक छोटासा डिफरन्स दाखवत आहे. सो GSTमध्ये कंप्लायन्स एव्हरी मंथ आहे, सो दॅट रिपिटेटिव्ह प्रेशर इज देअर. इन्कम टॅक्स में यू विल हॅव प्रेशर ओनली वन्स इन अ इयर. मी जस्ट डिफरन्स सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर खूप जास्त मिळेल. डायरेक्ट टॅक्स मिळेल जास्त इन द सेन्स प्रत्येक बिझनेसची रिक्वायरमेंट वेगळी असते. जसं तुम्ही रिटर्न फाईल करताना इनपुट टॅक्स क्रेडिट आपण क्लेम करतो, तो बिझनेस टू बिझनेस या गोष्टी फार चेंज होतात. इन्कम टॅक्सचे प्रोव्हिजन ओव्हरऑल सेम असतात, बरोबर आहे. पण GSTमध्ये इवन नेचर ऑफ बिझनेसप्रमाणे पण तुमच्या ITCचे प्रोव्हिजन्स काय होतात, चेंज होतात. आणि ITC इज द बॅकबोन ऑफ GST. सो इनपुट टॅक्स क्रेडिट हा प्रत्येक बिझनेसला महत्त्वाचा असतो. सो तो कॉन्सेप्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अप्लाय करावा लागतो. ठीक आहे. हे झालं GSTचे मेजर 3 पॉईंट ज्यात तुम्ही चांगलं करिअर करू शकता. आता इन्कम टॅक्समध्ये बघितलं तर पहिलं मी सांगेन तुम्हाला कंप्लायन्स असतो तो जो रिटर्न फाईल करायचे असतात तो तुम्हाला एक स्कोप आहे की ॲन्युअल रिटर्न फाईल करायचे असतात. यामध्ये तुम्ही फक्त टॅक्स प्लॅनिंग अँड ॲडवायझरी करू शकता. म्हणजे काही लोक म्हणतात की आम्हाला रिटर्न वगैरे फाईल नाही करायचे, कारण का आम्हाला त्यात खूप सारे चॅलेंजेस आहेत, मला फक्त कंप्लायन्स करायचं आहे, कारण का एवढा सारा स्टाफ मॅनेज करणं मला पॉसिबल नाही आहे. सो आय कॅन गिव्ह ओनली कंप्लायन्स, म्हणजे ओनली ॲडवायझरी. म्हणजे कुठल्या काइंडला काही नोटीस आली आहे, त्या नोटीसला रिप्लाय कसा करायचा, त्याला ड्राफ्टिंग करून द्यायचं, अपीलच्या केसेस हँडल करायच्या, स्क्रुटिनच्या केसेस हँडल करायच्या, सर्च, असे एक पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. किंवा ट्रस्ट, आणि इन्कम टॅक्समध्ये ट्रस्ट हा एक खूप मोठा स्कोप आहे यामध्ये, त्यामध्ये तुम्ही एक स्पेशल करिअर तुम्ही बिल्ड करू शकता. आणि तिसरं फक्त यामध्ये चॅलेंज आहे की कॉन्सेप्ट फार हेवी आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर टू GST तुम्हाला विचारलं तर अभ्यास तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये जास्ती करावा लागतो ॲज कम्पेअर टू GST. कारण इन्कम टॅक्समध्ये जसं इन्कम कम्प्युटेशन हे बिझनेस टू बिझनेस व्हेरी होतं, प्लस ट्रस्ट असेल तर त्याला प्रोव्हिजन वेगळं आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करावं लागतील. तर मला जर विचारलं तर तुम्हाला जर अभ्यास जास्ती करायला आवडतो, खूप जास्ती करायला आवडतो, तर डायरेक्ट टॅक्स विल बी द बेटर ऑप्शन. कारण त्यामध्ये अमेंडमेंट्स पण खूप फास्ट येतात आणि त्यामध्ये खूप डिटेलमध्ये काम करावं लागतं. GSTमध्ये कम्पेअर टू इन्कम टॅक्स आवडतं की थोडं तेवढ्या अमेंडमेंट्स येत नाहीत आणि सगळ्या गोष्टी चेंज होतात. डायरेक्ट टॅक्समध्ये खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात. सो फ्रॉम स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यू आस्किंग, येस डायरेक्ट टॅक्समध्ये थोडे एफर्ट्स तुम्हाला जास्त लागतील इन कम्पॅरिझन टू GST. याचा अर्थ असं नाही की GST एकदम सोपं आहे, तिथे एफर्ट लागणारच आहेत, पण कम्पेअर टू दॅट इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला एफर्ट्स जास्ती द्यावे लागतील. बरोबर आहे. नाव प्रॅक्टिकल एक्सपोजर बघितलं तर GSTमध्ये कंप्लायन्स मंथली आहे आणि इन्कम टॅक्समध्ये कंप्लायन्स असतो ॲन्युअली. आता सिलेक्ट कसं करायचं आहे ना, बघा आता बरेचसे ऑप्शन्स आहेत. लेट्स एक्झाम्पल देतो. पहिले तुम्ही CFMमध्ये गेला तर प्रॅक्टिकली तुम्हाला काही चॉईस नाही राहणार, तुम्हाला इन्कम टॅक्स आणि GST इनिशियली दोन्ही बघावं लागेल. अँड अंटिल यू बिकम CA ॲज अ आर्टिकल, तुमच्या जे तुम्ही काम जे रिक्वायरमेंट असेल
त्याप्रमाणे काम करावं लागेल. सो इनिशियली बोथ नॉलेज इज रिक्वायर्ड, कारण का दोन्ही शेवटी एक दुसऱ्याशी इंटरकनेक्टेड आहेत. ओके, तो असं नाही होणार की मी फक्त GSTच करेल. इनिशियली चालू शकेल, म्हणजे इनिशियली तुम्हाला दोन्हीचा अभ्यास करावा लागेल, कारण का GST काम करताना तुम्हाला इन्कम टॅक्सच्या गोष्टी पण बऱ्याचशा लक्षात ठेवाव्या लागतात, बरोबर आहे. सो इनिशियली इफ यू वर्क इन CA ऑफिस, तुम्हाला दोन्ही गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही आता जर आर्टिकलशिप करत असाल तर दोन्ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता आर्टिकलशिप पूर्ण झाली, तुमचं CA कंप्लीट झालं, मग आता पुढं काय करायचं आहे तो तुमचा चॉईस आहे, करेक्ट ना. सो यू कॅन फोकस ओनली ऑन GST पार्ट, यू कॅन फोकस ओनली ऑन इन्कम टॅक्स पार्ट. पण त्यामध्ये कसं होतं, तुम्ही जर फक्त GSTवर फोकस केलं तर तुमचा इन्कम टॅक्सचा क्लायंटचा बेस तुम्हाला मिळणार नाही. सो दॅट कुड बी अ रेव्हेन्यू लॉस. मग तुम्हाला तो लक्षात घ्यावा लागेल. किंवा तुम्ही फक्त इन्कम टॅक्सवर फोकस केला आणि GSTचं काही काम नाही केलं तर मग आता खूप निश क्लायंट तुमच्याकडे येतात, कारण का ज्यांना काही असे प्रॉब्लेम आहेत तेच येत तुमच्याकडे. कारण का प्रत्येक माणूस काय ऐकतो, मला एकाच ऑफिसमध्ये सगळे सोल्युशन मिळाले पाहिजे. आणि आता कसं झालं आहे, सगळं ऑनलाईन कंप्लायन्सेस झाले. सो टेक्निकली सॉफ्टवेअर सिस्टीम खूप स्मार्ट झालेल्या आहेत, त्यामुळे एवढे चॅलेंजेस येत नाहीत जेवढे आधी यायचे, कारण का सगळं ऑनलाईन कंप्लायन्स होतात, बरोबर आहे. सो हा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो इनिशियली तुम्हाला तुमचा बिझनेस बिल्ड होण्यासाठी एक नंबर ऑफ क्लायंट्स असण्यासाठी तुम्ही दोन्हीमध्ये काम करणं गरजेचं आहे. पण एकदा तुमचा बिझनेस चांगला सेटअप झाला तर यू कॅन फोकस ऑन GST अँड देन यू विल हॅव समवन टू लुक आफ्टर द डायरेक्ट टॅक्स, कारण का क्लायंट तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे येणार. सो यू कॅनॉट से की मी फक्त GST बघेल आणि इन्कम टॅक्स तुम्ही दुसऱ्याकडनं करून घ्या. तसे क्लायंट खूप कमी मिळतील तुम्हाला आणि त्यासाठी खूप वेळ थांबावं लागेल, कारण का तसे फक्त कॉर्पोरेट क्लायंट्स तुम्हाला मिळतील, दोज हू लुक ओनली फॉर कन्सल्टंट अँड दे हॅव पीपल टू डू कंप्लायन्स. सो तुम्ही असं ऑफिस सेट करू शकता की इनिशियली आपण दोन्ही डेव्हलप करू, देन यू विल हॅव समवन टू हेल्प यू आउट अँड मग तुम्ही GSTवर फोकस करून डिटेलमध्ये करू शकता. सो सगळे क्लायंट्स येतील तुमच्याकडे, फक्त युअर फोकस विल बी ओनली ऑन GST and direct tax will be taken care by some other partner, or you will look into DT part, indirect tax will be taken care by some other partner. Like this model will work. हा सेकंड ऑप्शन हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. आणि तिसरं ऑप्शन तुम्ही म्हणाल की नाही मला फक्त GSTचं काम करायचं आहे, सो त्यामध्ये तुम्हाला फक्त कॉर्पोरेट क्लायंट्स मिळतील, कारण का छोटे क्लायंट्स दे लुक फॉर एव्हरीथिंग ॲट वन प्लेस. तो त्या केसमध्ये थोडा पेशन्स तुम्हाला जास्ती ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सोशल मीडिया, तुमचं लिंक्डइन पेज, खूप सारे केस स्टडी, खूप सारे रिसर्च करून मग तुम्हाला त्याचा स्कोप मिळेल. सो दॅट करिअर विल टेक लिटिल लॉंगर टाईम टू डेव्हलप. म्हणजे तुम्ही आत्ता स्टार्ट केलं तर मायस्टोनी 4 to 5 years लागतील तुम्हाला त्या स्टेजला पोचायला. पण तुम्ही जर कंबाईन केलं तर 2-3 वर्षात यू विल हॅव गुड नंबर ऑफ क्लायंट्स. सो हा तिसरा ऑप्शन आहे की ज्यामध्ये तुम्ही फक्त एकाच गोष्टी फोकस करणार, मग इवन इफ टेक्स टाईम इट्स ओके. सो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्लस मायनस माहीत असणं गरजेचं आहे. सी कुठलं ऑप्शन चुकीचं नाही आहे, बस तुम्ही बघा की तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात, ठीक आहे. सो आय जस्ट रिपीट 3 ऑप्शन्स. पहिला, फर्ममध्ये काम करायचं ॲज अ आर्टिकल, दोन माहिती असणं गरजेचं आहे. सेकंड, स्वतःची प्रॅक्टिस केली तर इनिशियली तुम्हाला दोन्ही काम करावं लागेल टू गेट नंबर ऑफ क्लायंट्स अँड देन यू कॅन हॅव स्पेशलायझेशन इन युअर ऑफिस अँड देन यू कॅन फोकस ओनली ऑन वर्क, दॅट इज डुएबल. तिसरं, मला फक्त GSTचे क्लायंट्स हवेत किंवा फक्त इन्कम टॅक्सचे हवेत, देन त्याला तपस्या थोडी जास्ती आहे. तुम्हाला 5 वर्ष त्या फील्डमध्ये काम करावं लागेल, किंवा जी लोकं अशा प्रकारची फक्त ॲडवायझरी मिळतात त्यांच्याकडे तुम्ही मग काम करा, त्यांच्याकडनं छोटे छोटे असाइनमेंट्स करून स्टार्ट करा. सो ज्यांना तिसरं ऑप्शन बेस्ट आहे की नाही सर मला फक्त इन्कम टॅक्स करायचं आहे, फक्त GST करायचं आहे, मग त्यांनी काय करायचं, पुण्यात असे खूप सारे कन्सल्टंट आहेत की जे फक्त त्या एरियामध्ये काम करतात. मग त्यांच्याकडे तुम्ही जॉब घ्या, त्यांच्याकडनं शिकून घ्या, त्यांचे छोटे छोटे कंप्लायन्स करायला चालू करा, छोटे छोटे रिसर्च करा, स्वतःचं लिंक्डइन पेज डेव्हलप करा, सोशल मीडियामध्ये थोडा अवेअरनेस क्रिएट करा, अँड देन यू विल स्टार्ट गेटिंग युअर ओन क्लायंट, बट दॅट विल टेक लिटिल लॉंगर टाईम. अँड फोर्थ पार्ट, तुम्ही जर जॉब करणार असाल तर अगेन फ्रँकली स्पीकिंग यू विल हॅव लेस चॉईस, कारण का जॉबची जर रिक्वायरमेंट असेल की नाही आम्हाला फक्त डायरेक्ट टॅक्ससाठीच माणूस पाहिजे, तर मग इन दॅट केस यू विल हॅव टू डेव्हलप दॅट फील्ड ऑर यू विल हॅव टू गिव्ह अप दॅट जॉब. ओके, तर तसं जॉब मिळणं थोडं अवघड आहे. सो कॉर्पोरेटमध्ये पण आय फील इनिशियली यू विल हॅव लेस चॉईस, बट बाय द टाईम यू ग्रो अँड युअर ऑर्गनायझेशन ग्रो अँड तुम्ही त्या स्टेजला पोहोचलात तर तुम्ही स्पेशलायझेशन बिल्ड करू शकाल. तेवढं तुमच्याकडं निगोशिएशनची पॉवर असणं गरजेचं आहे आणि तेवढं तुमचं रिसर्च करणं पण गरजेचं आहे. सो असे 4 ऑप्शन्स तुम्हाला मित्रांनो आहेत. तर आता तुम्ही तुमची स्ट्रेंथ बघा की काय काय स्ट्रेंथ आहेत, तुमची फायनान्शियल पोझिशन कशी आहे. तुम्हाला फक्त रिसर्चमध्ये गेलात फक्त पर्टिक्युलर फील्डमध्ये तो टाईम थोडा जास्त लागेल. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्लस मायनस पॉईंट काढा. सगळे फील्ड छान आहेत आणि ज्यामध्ये प्लस जास्ती असतील दॅट इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. आणि व्हिडिओ बनवायचा पर्पज होतं की मला खूप मुलं हा प्रश्न विचारतात की सर एक्झॅक्टली मी पुढे कशात गेलं पाहिजे. सर हे त्याच्यासाठी माझ्यासाठी बेस्ट उत्तर आहे
आणि तुमचे काय जर ओपिनियन असेल तर कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. आणि मी तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हा एक वेगळा अँगल की जॉब डिमांड दोन्हीमध्ये छान आहे. CFOमध्ये दोन्ही लागणार आहे. करिअर ॲडवाईस जे तुम्हाला सांगितलं की दोन्ही तुम्ही शिकून घ्या आणि मग तुमचा इंटरेस्ट कुठे आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यावर फोकस करा. मग इनिशियली इट विल बी लेस रिवॉर्डिंग बट इन फ्युचर यू कॅन मेकअप फॉर दॅट. सो वन थिंग आय विल शुअरली से की डोंट फोकस ऑन मनी अनलेस यू हॅव दॅट मच प्रॉब्लेम. स्वतःचं इंटरेस्ट आयडेंटिफाय केलं मग त्या तुम्ही जास्ती मेहनत करून ते फास्ट ग्रो करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच आणि लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.